हाय एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये। तर आज आपण एवढा छान सुंदर असा केक कंप्लीट करणार आहे। आणि इथे मी घेतलेला आहे राऊंड बेस आणि त्याच्यापासून आपण त्याला हाफमध्ये कन्वर्ट करणार आहे, म्हणजेच हाफ कट करणार आहे आणि त्याच्यापासून आपल्याला हाफ किचीचा हाफ लेअरमध्ये केक कंप्लीट करायचा आहे। तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। आणि हा मी स्पॉन्ज घेतलेला आहे पायनॅपलचा, आणि पायनॅपलचा स्पॉन्ज बेक करताना त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून किंवा 1 टेबलस्पून, जर तुमची क्वांटिटी कमी असेल तर कमी इमल्शन ॲड करायचं आणि जर जास्त असेल तर जास्त ॲड करायचं। वेट आपला केकचं वेटप्रमाणे आपण सर्व त्याच्यामध्ये ॲड करू शकतो। इमल्शन नसेल तर एसेन्स ॲड करू शकतो। एसेन्सने पण छान फ्लेवर येतो, फक्त आपला जो स्पॉन्ज असतो तो व्हाईट राहतो, बस एवढंच असतं। आणि नंतर आपण शुगर सिरपमध्ये पण 2 टेबलस्पून क्रश मिक्स करणार आहे आणि क्रीममध्ये पण क्रशचा यूज करणार आहे। तर अशा प्रकारे आपला हा पूर्ण पायनॅपल फ्लेवरचा केक इथे रेडी होणार आहे, आणि तो पण हाफ केजीचा आणि हाफ लेअरमध्ये, म्हणजेच हाफ शेपचा। ठीक आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, पूर्ण पहा। शुगर सिरपनं सोकिंग महत्त्वाचं आहे। सोकिंग करण्याच्या नंतर आपण स्टेप बाय स्टेप केकला आयसिंग करून क्रमकोट करून केक फ्रीजमध्ये ठेवायचं। ज्यावेळेस आपण कस्टमाइज केक करत असतो ना, त्यावेळेस हे काम महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस आपला केक रेडी होतं क्रमकोट करून, त्यावेळेस आपण केक तो 10 ते 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचा। जर तो व्हाईट असेल तर त्याच्यावरती, म्हणजे व्हाईट कलरमध्ये असेल तर त्याच्यावरती आपण डायरेक्ट काम करू शकतो, बट इतर कोणता कलर आपण यूज करत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला तो सेट करावाच लागतो। बाय चान्स तो चॉकलेट केक असो किंवा चॉकलेटने कवर केलेला असतो तरीसुद्धा आपल्याला तो 10 ते 15 मिनटं सेट करून ठेवावा लागतो। तर अशा प्रकारे इथे मी 3 लेअर लावून घेतलेले आहेत आणि ह्याला आपण प्रॉपर आयसिंग आणि क्रमकोट, आणि अशा केकला फिनिशिंग द्यायला थोडासा वेळ लागतो। तर थोडंसं इथं लक्ष देऊन पहा, किंवा करताना थोडंसं लक्ष देऊन करा, कारण शेप आपला प्रॉपर आला पाहिजे, तो हाफचा आहे तो। आणि त्याच्यानंतर डिझाईन वगैरे आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपला त्याच्यामध्ये शेपचा गरज नाही आहे, कारण थोडंसं एक्स्ट्रा डिझाईन केलेली आहे त्याच्यामध्ये। तर आपल्या पेजवरती तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअरही करा। जे तुमचे फ्रेंड सर्कल रिलेटिव्स कोण असेल त्यांच्यासाठी शेअर करा। ठीक आहे, तर इथं क्रमकोट करायला घेतलेला आहे मी। तर बट काय होतं इथं, तर शेप आपला इथं दिसत नाही, तर त्याच्यासाठी काय करायचं, थोडी क्रीम लावून घ्यायची आणि आपला शेप आहे ना तो पहिला तो करायचा आहे, आणि नंतर आपल्याला प्रॉपर फायनल आयसिंग करायची आहे। तर अशा कस्टमाइज केक आणि डिझाईन केकमध्ये क्रीमचा यूज जास्त होतो फिनिशिंगसाठी। ठीक आहे, तर अशा प्रकारे, आणि याच्यावरती नंतर आपण यूज करणार आहे ग्लॉसी प्रिंटपासून कटआउट काढलेले आहेत। सुरुवातीला पाहिलं असेल त्याच्यामध्ये छोटीशी बेबी गर्ल आणि साईडला टेडी बेअर काहीतरी होतात त्याच्यासाठी। तर ग्लॉसी प्रिंट कशी काढायची हे पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, तर तिथे जाऊन पाहू शकता। ओके, आणि आपला बिझनेस कसा ग्रो करायचा हे पण एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। तर आपल्या चॅनलला व्हिजिट करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण डिटेल्स भेटून जाईल। पूर्ण डिटेलमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे। आणि इथं आपला हा थोडा आपला शेप आहे ना कन्वर्ट व्हायला लागलेला। तर हा आहे आपला हाफ वे टू 1, म्हणजेच हाफपासून 1पर्यंत कंप्लीट होण्यासाठी 6 मंथ कंप्लीट झालेल्या बेबीसाठी हा केक आहे हाफमध्ये। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपल्या इथे क्रमकोट आयसिंग झालेला आहे। व्हिडिओ पूर्ण पहा, आणि जर तुम्ही आपल्या पेजवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हा इथं प्रॉपर झालेला आहे हाफमध्ये कन्वर्ट, आणि हाफ केक आहे। तर थोडंसं इथं आयसिंग करताना लक्ष देऊन करायचं, कारण ज्यावेळेस असं आपण काहीतरी शेप प्रॉपर द्यायचा म्हटलं ना की थोडासा डिफिकल्ट असतं, आणि आयसिंग देताना थोडासा
लक्ष देऊन करायचं. आणि हा आहे स्टार नोझल आणि हा आहे बर्गंडी कलर. आणि अजून इथं 2 कलरचा यूज होणार आहे. ठीक आहे. तर आपल्याला ही तर डिझाईन चेंज करू शकतो आपण, कारण ही माझ्या आयडियाने मी बनवलेली आहे. कोणाची कॉपी वगैरे केलेली नाही किंवा त्यांनी फक्त फोटो पाठवला होता त्याप्रमाणे फक्त थोडासा लुक थोडाफार असेल, नाही ते बट ओव्हरऑल डिझाईन सर्व माझीच आहे. कुठेही गुगलवरचा फोटो वगैरे पाहून केलेली नाही आहे. न्यू डिझाईन आहे, न्यू लुक आहे. फक्त थोडासा कलरचा यूज जास्त आहे, म्हणजेच कलरफुल केक आहे. कारण त्यांच्या मुलीच्या फ्रॉकवरती खूप सारे फ्लावर्स होते कलरचे, ऑरेंज कलर, पिंक कलर, ग्रीन कलर, ब्ल्यू कलर. तर त्यांनी खूप सारे कलर सांगितले होते, पण त्यातले 2 कलर आपण केलेले आहेत, लेस आणि त्याच्यानंतर ऑरेंज कलर. आणि हा आहे बर्गंडी कलर, एक रेड कलर एक आहे आणि ब्ल्यू कलर एक आहे. बस एवढ्याच कलरचा इथं यूज करून हा केक कंप्लीट केलेला आहे. आणि लुकवाईज एवढा छान वाटत होता. नंतर लास्टला थोडेसे शुगर बॉल्स सिल्वर कलरचे, थोडासा डस्ट कलर आपण यूज करू शकतो. कारण डस्टने जर तुमचं नॉर्मल सिंपल केक असेल ना, तर डस्टने पण खूप छान शाईन येते आणि लुक पण एकदम क्लासी वाटतो. तर त्याच्यासाठी नॉर्मल केक असला ना तरी डस्ट थोडासा गोल्डचा कमी लागतो, बट सिल्वरचा खूप छान येतो लुक नेहमी कोणत्याही केकवरती तो. आणि पिंक कलरवरती तर एकच नंबर वाटतो. तर थोडा कॉस्टली असतो, पण कस्टमर आपल्या हॅप्पी होणार असेल तर थोडासा आणि जास्त यूज होत नाही. जर तुम्ही एक बॉटल आणून ठेवली तर जसे तुमचे ऑर्डर कस्टमाइज केक असतील त्यांनाच फक्त यूज करायचा तो कलर. बाकी अदरवाईज जे बेकरी स्टाईल वगैरे केक असतात त्यांना त्या कलरची गरज नसते. तर मी हे सर्व एकाच नोझलने डिझाईन केलेलं आहे. आणि जे छोटे छोटे डॉट काढलेले आहेत ते एकदम स्मॉल नोझल भेटतं 0 साईजवालं, तर त्याने काढलेले आहेत. पण ते आहेत डुप्लिकेट, म्हणजे त्याच्यावर कोणताही नंबर नाही आहे. मी ऑनलाईन मागवले होते, काहीतरी 200 रुपयाचे का 150 रुपयाचे काहीतरी 12 पीस भेटतात, त्याच्यामध्ये 12 नोझल असतात. तर अशा प्रकारे हे ग्लॉसी प्रिंटपासून केलेलं आहे. हा, आणि याच्यावरती जी डॉल आहे आणि टेडी बेअर आहे तो ग्लॉसी प्रिंटपासून केलेला आहे. तर लुक कसा वाटतो नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. बाय बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.